गुड मॉर्निंग. आज तारीख आहे 15 आणि आज आपली परिक्रमा सुरू होत आहे. आपली पॅकिंग सगळी झालेली आहे. मोठ्या बॅग हॉटेलमध्ये म्हणण्यापेक्षा ट्रकमध्ये जातात आणि आपण छोटी बॅग घेऊन जातो. मोठी बॅग रेडी, जॅकेट रेडी, ग्लव्ज, टोपी. तिकडे फक्त एवढंच सामान घेऊन चाललो आहे वरती. पॉवर बँक, नॅपकिन छोटंसं, एक एक्स्ट्रा पेअर ऑफ सॉक्स आहे, मॉइश्चरायझर एक आहे इथे, त्याच्यानंतर हे टॉर्च, थोड्याशा गोळ्या, ब्रश आणि ॲडॅप्टर वगैरे हे सगळं सोबत असणार आहे. एवढंच. त्याच्यानंतर पाण्याच्या बाटल्या, ऑक्सिजन सिलेंडर, एवढं सामान आपण घेऊन चाललो आहोत. येस ऑल गुड. थंडीमध्ये चालायला तयार. गरम पाण्याचं काय करायचंय? तू घेतोस ना? तीन साध्या बाटल्या टाकल्यात, बस झालं ना. मी एक बॉटल घेतली आणि साधी. दोनच घेतले? किती लिटर पाणी घेतलंय? मी 1.5 घेतलं. तू एकच? तू आहेस ना, तुझी आहे की बॉटल? हां, 1.5 आहे माझ्याकडे. एक ठेवलं आहे. यस प्रशांत दादा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. असा उदास का झालायस? एकदम छान आहे, उदास नाही झाला. टेन्शन आलं? नाही. नक्की ना? यस ऑल गुड. Yes. Hi. Om Namah Shivaya. ओम नमः शिवाय. Yes, यस ऑल गुड. yes, all fine. 110%. इकडे आजचा ब्रेकफास्ट. क्या क्या है आज? ये क्या है? चटनी, परोठा और भाजी. गुड मॉर्निंग. ऑल गुड. पडतोय ते खाली. सगळे हळूहळू येतात आता ब्रेकफास्टला. आपलं पॅक लंच आलेलं आहे आजचं. त्याच्यामध्ये बघा काय काय आज. बताओ क्या क्या है ऊपर ऐसा. ये क्या है? टोस्ट है, ब्रेड बटर, That one is apple. ॲपल. And then this ball one is that, yeah. ओके, एक चॉकलेट दिलेलं आहे, And then this एक मँगो फ्रुटी काइंड ऑफ थिंग, and then एक छोटंसं बिस्किट. इतना है ना? okay. हां, So 5 item. ठीक आहे. हे 5 आयटम आपल्याला पॅक ब्रेकफास्टमध्ये खाऊ म्हणून दिलेले असतात. लंचमध्ये हे आपल्याला खायचं असतं. यस, ये सबको एक एक देना है. ये कितना है? 3 छोड़ के पाव. कितना लेके आए? नहीं उसके अंदर दिनों पड़ेगा. हाँ ठीक है. उसके नीचे आलू भी है ना. हाँ ठीक है. उनको लंच है कि नहीं फिर? जो 3 लोग यहाँ पे रुकने वाले उनको लंच है कि नहीं? और यही आज लंच बनेगा नहीं क्या? उधर रहेगा ना लंच? यहाँ फर्क नहीं तो और ठीक है. जो होटल में रुकेगा उनको लंच रहेगा ना? इमादोर से नीचे हाँ. आएगा, उसके लिए होटल में मिलेगा. है ना? हाँ वही बोला. चाय कॉफी खाना. हाँ वो तो रहेगा ना लास्ट टाइम जैसा. नहीं 12 होगा, नीचे 9 है ना. सगळ्यांची तयारी झालेली आहे. सगळे खूप एक्साइटेड आहेत. वातावरण छान आहे, ऊन पडलेलं आहे. आजची तारीख आहे 15 आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे अँडी बाबा या यूट्यूब चॅनलमध्ये. सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमंडळी आणि फॅमिलीसोबतसुद्धा शेअर करा. कैलासचे आपण खूप डिटेलमध्ये व्हिडिओ बनवतो, तसेच इतर लोकेशनचे सुद्धा आपले व्हिडिओज असतात. आज आपण आहोत दार्चेन येथे. दार्चेन हे तिबेट आणि चायना या प्रदेशात येतं. आज आपण कैलासची 3 दिवसाची परिक्रमा सुरू करत आहोत. ही सगळी अशी तयारी आहे. सगळे लोक बसमध्ये बसलेत. क्या क्या? कौन सी? हाँ क्या?
I guess you also manage my Insta now. या 2 बसेस आहेत. इथून आपण जाणार आहोत यमद्वाराजवळ. 30 पैकी 27 जण पुढे चालले आहेत, 3 जण बॅक मागे राहणार आहेत. यमद्वार आम्हाला जागा. थांबा थांबा थांबा. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. तुम्ही दोघी कसं काय? तुम्ही 11 वाजता येणार आहेत. तुमची बस वेगळी आहे. मी नाही सांगितलं आम्हाला. एकदा विचारतो थांबा. हर हर महादेव. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हर 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 हर. सगळे रेडी आहात? आज खूप जवळून दर्शन होणार आहे. फक्त थंडीपासून थोडस जपून. डोकं, माथा, पाय, पाठ व्यवस्थित. हा थोडस एक 10 मिनिटं. 10 मिनिटांनंतर सगळे मस्त गारगार फ्रीज मध्ये बसल्यासारखं आहे. चेकपोस्ट झाल्यानंतर असा थोडासा ऑफ रोड चालू होतो आणि याच्यावरून आपल्याला यमद्वारापर्यंत गाड्या सोडतात. जे वरतून म्हणण्यापेक्षा जे दार्चनपासून परिक्रमा चालू करतात त्यांचा मार्ग हा या साईडला आहे. लोक दिसतात. हा 10 किलोमीटरची परिक्रमा कमी होती आपली. नाही तर दार्चनच्या हॉटेलपासून आपल्याला परिक्रमा सुरू करावी लागत होती किंवा ते पोलीस चेकपासून. आता आपण ऑलमोस्ट आलेलो आहोत पार्किंगला. हे पार्किंग आणि याच्या पुढे आहे यमद्वार. चला आपण पोहोचलेलो आहोत पार्किंगला. ओम नमः शिवाय. पहिला स्पर्श झालेला आहे पावनभूमीला. ओम नमः शिवाय. हे प्रभू खूप खूप धन्यवाद. दुसरी वेळ तुम्ही मला परिक्रमेचं अवसर दिला त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद. पूर्ण मन लावून परिक्रमा करायचा प्रयत्न करेल. इथे पार्किंग. इकडे सगळे यात्रेकरू थांबलेले आहेत. घोड्याचं ती तिकडे. काय हो इथे आल्यानंतर आपण घोड्यांची लाईन लावलेली आहे आणि पोर्टर आणि हे चालत जाणारे. घोडेवाल्यांनी घोडे मिळाल्यानंतर आपल्या घोडेवाल्याचा फोटो काढून ठेवा. घोडेवाल्याचा फोटो काढून ठेवा. घोडा मिळाल्यानंतर आपापल्या घोड्याचा फोटो काढून ठेवा मोबाईलमध्ये. त्याला शोधायला सोपं जातं. ठीक आहे. चला सगळ्यांना शुभेच्छा. हर हर महादेव. सावकाश चला, सोबत चला. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. चला भेटूयात 2-3 दिवसानंतर. यस. हर हर महादेव. हर हर महादेव. हे चल पियुष. चलो
भेटू पुढे. चला. तारीख आहे 15, वेळ आहे 11:02 आणि आम्ही परिक्रमेला सुरुवात केलेली आहे. हर हर महादेव. आयुष्यामध्ये दुसऱ्यांदा चान्स मिळाला आहे परिक्रमेसाठी. खूप लकी फील करतो स्वतःला. आता हा घोडाचा तळ. इथे घोडे पोर्टर्स सगळे लॉटरी सिस्टीमवरून निघणार. सगळी गर्दी इकडे. चला संतोष. मागच्या वर्षी थोडी तरी प्रॅक्टिस होती, यावर्षी माहीत नाही काय होणार आहे. ठीक आहे, हिंमत पाहिजे फक्त, की करूत होऊन जातं. शेवटी भोले बाबा आहेत काळजी करायला. आपल्याकडे घोडे. हर हर महादेव. इकडे सगळे घोडे वगैरे लावलेले आहेत. या साईडला कैलास पर्वत. आता आभाळ असल्यामुळे दिसत नाही. बघूयात आता. यमद्वाराच्या राईट साईडला असे खूप सारे झेंडे दिसतात आपल्याला. प्रेयर्स फ्लॅग लाखोंच्या संख्येने आहेत. इकडची पोलिसांच्या गाड्या. हे बघा, असंख्य आहेत, असंख्य. बघा असे हे फ्लॅग्स लावतात ते. फ्लॅगच फ्लॅग. यमद्वाराला आपण आलेलो आहोत. ह्याला क्रॉस केलं की आपल्या 33 कुळांचा उद्धार होतो अशी मान्यता आहे. हर हर महादेव. हेच ते यमद्वार की जिकडून मोक्षप्राप्तीची सुरुवात होते. मधून जायचं आणि 3 राऊंड मारायचे, ही अशी प्रथा आहे. यमद्वार कैलास परिक्रमेचं सुरुवात. ज्यांना परिक्रमा करायची नाही आहे ते इथे येऊन वापस जाऊ शकतात. ह्याच्या पुढे परिक्रमा चालू होते. मध्ये जायचं, 3 राऊंड मारायचे आणि मागे वळून पाहायचं नाही. हर हर महादेव. चला आता मधून बाहेर जायचे. 1 सेकंड. ओम नमः शिवाय. हे मधलं. आता 3 राऊंड मारायचे आहेत आणि 3 राऊंड झाले की सरळ पुढे निघून जायचं आहे. घोडेवाले आणि चालत जाणारे ऑलमोस्ट सेम टाईमलाच निघाले आहेत. 11:30 वाजलेत.
यमद्वार क्रॉस करायला, कारण की झेंडे आणि यमद्वार दोन्ही बघितलं आणि चालू झाल्या हे बघा मस्तपैकी कैलासांनी दर्शन दिलेलं आहे. हे बघा मस्त दर्शन झालेलं आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. जसे घोडेवाले सोबत चालतात. थंड आहे हवा. थोडं पाणी पित राहायचं. आणि जे रिटर्न येणारे आहेत ते पण येत आहेत असे. दुसरं 3 दिवसाच्या घोडा केला तरी दुसऱ्या दिवशी आपल्याला रिटर्न येता येतं. पण चार्जेस एवढेच घेतात. रस्ता सगळा दाखवलेला आहे यावर्षी. फक्त अपडेट्स काय असतील तेच आपण कॅप्चर करणार आहोत. नंतर मागच्या वर्षीचे खूप डिटेलमध्ये व्हिडिओ आहेत. थकायला होतं आहे सुरुवातीपासूनच. बॉडी एकदा गरम झाली मग व्यवस्थित करता येईल आपल्याला. हे बघा त्या पद्धतीची पण परिक्रमा केली जाते. खूप टफ आहे. आपल्याला फक्त चालतच करायची असते. एक तास झालाय चालून. एक जो थोडंसं हाईट होती ती क्रॉस झाली आहे. आता परत फ्लॅट सरफेस. सो फॉर सो गुड. थोडंसं दमछाक होती आहे कारण की प्रॅक्टिस नाही आहे. प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. रोजचं 10-12 किलोमीटर तर तुमचं चालणं असेल तर तुम्हाला जास्त त्रास होत नाही. पण आपलं शेड्यूल असं असतो. शेड्यूल म्हणा, कंटाळा म्हणा, वॉटेवर, प्रॅक्टिस होत नाही हे महत्त्वाचं आहे. प्रॅक्टिस झाली तर तुम्हाला परिक्रमा खूप इझी जाते. घोडेवाले पुढे गेलेले आहेत. चालतपैकी पियुष सगळ्यात पुढे आहे. त्याच्यानंतर 2-3 जण. तर मी हर हर महादेव. बाजूला बघा किती छान नदी वाहती आहे. हे बघा मस्त खळखळ जाणारी नदी आहे. टेम्परेचर आहे -2. सुंदर परिसर. आपल्या या साईडला कैलासपती आहेत. खूप सुंदर एरिया आहे. दमछाक होते त्याच्यामुळे आपल्याला एन्जॉय करता येत नाही, बाकी काही नाही. प्लेन एरिया आहे. चालतोय पटापटा. संतोष दंड घालतोय. किती घालतोय? हॅलो. तर परिक्रमा प्रॅक्टिस नसेल तर आपल्याला अवघड जातं. प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. वातावरण किती सुंदर आहे बघा. पण मजा नाही करू शकत, एन्जॉय नाही करू शकत कारण की आपण प्रॅक्टिस नाही करत. त्याच्यामुळे प्रत्येकाला आम्ही सांगतो जे कैलास यात्रेची बुकिंग करतात मिनिमम 10 ते 12 किलोमीटर दिवसाचं चालणं झालं पाहिजे. त्याच्यानंतरच आपली परिक्रमा खूप चांगली आणि एन्जॉयफुल होते. परिक्रमा कंप्लीट तर होतेच, नो डाऊट, ते आपण करतोच.
पण परिक्रमा करताना एन्जॉय करता आला पाहिजे, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. पक्षी आहेत, बाजूला नदी आहे, उंच उंच डोंगर आहेत आणि आपल्या राईट साईडला स्वतः कैलासपती आहेत. अजून काय पाहिजे आयुष्यामध्ये? खूप मजा आहे. हर हर महादेव. जवळपास 1 वाजले आहेत आणि आम्ही 4-5 किलोमीटर कवर केलेलं आहे. 6-7 किलोमीटर शिल्लक आहे. थंडी वाढत चालली आहे. दम लागायला जास्त दम लागतोय. 30-40 पावलं चालून ब्रेक घेतोय. आता इथे दुसरा चढ आलेला आहे. हे बघा, असे हे ॲम्ब्युलन्स ज्यांना मेडिकल इश्यूज असतात किंवा काही थकलेले असतात त्यांना घेऊन ॲम्ब्युलन्स जातात. पर पर्सन 500 युवान घेतात. गाढवा डेली आहे. हे बघा, किती सुंदर आहे इकडे. त्याच्याच मागे कैलासपती आहेत. खूप सुंदर. हे किचनवाले लोक त्यांचं सामान घेऊन जातात. हे बघा मानसर कैलासचे किती सुंदर दर्शन आहेत. दर्शन घेऊन घ्या मंडळी. ओम नमः शिवाय. टेम्परेचर झालेलं आहे -4 डिग्री. खूप हवा सुटली आहे. खूप भयानक हवा आहे आणि कधी मध्येच सूर्य येतोय, ऊन येतोय. मॅक्सिमम वेळ तर येतच नाही आहे. हे बघा हा पूर्ण परिसर. हे फोटो काढ रे. हर हर महादेव. हे बघा त्याच्या मागे बुद्ध कैलास. असाच आशीर्वाद असू दे बाबा. ओम नमः शिवाय. हॅलो. हां हां दिसत नाही आहेस तू. थांब, दिसत दोन्ही दिसत. हर महादेव. हर हर महादेव. म्हणजे तू वयस का ओळखू येत नाही आहे. हां, संतोष आणि मी सोबत चाललो त्यावेळेस ते संतोष पळतोय पुढे, मी आपला हळूहळू येतोय. हो नमः शिवाय. किती छान क्लिअर व्ह्यू दिसतो आहे. हां बघा, हवा बघा किती आहे. कसं वाटतंय संतोष? एकदम छान. जवळून कैलास दर्शन होत आहे. थंडी खूप आहे ना, वारा खूप आहे, पण वेदर क्लिअर आहे, त्याचा आनंद आहे. काही पाऊस नाही, काही नाही. ग्लव्ज घालून -5-4 डिग्रीचे काहीतरी ग्लव्ज आहेत, तरी थंडी वाजते याच्यामधून सुद्धा. अवघड आहे परिक्रमा. म्हणूनच म्हणतात की सोपी नाही आहे परिक्रमा. अवघडच असते. फक्त चालणं नाही, याच्यामध्ये सगळं काही फेस करावं लागतं. परत एकदा दर्शन घ्या. आणि कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव, हर हर महादेव. आपल्याला बऱ्याच वेळ असं दर्शन मिळत असतं. हळूहळू स्पीड आपोआप कमी होते, कारण की कैलासपतींचं दर्शन पण घ्यायचं असतं. पावलं आपोआप मंदावतात आणि आपसुक नजर जाते ती कैलासाकडे. -4 डिग्री टेम्परेचर आहे आणि थंडीमुळे वाट लागते ॲक्च्युली. नाहीतर
एवढं दमायला होत नाही. मागच्या वर्षीच परिक्रमा झालेली होती, तर त्याच्यामध्ये एवढं दमछाक नव्हती झाली. थंडीमध्ये जास्त दमछाक होती आहे. आणि व्ह्यू बघा तुम्ही. ओम नमः शिवाय. मस्त व्ह्यू आहे. कंटिन्युअस महादेव आपल्यासोबत चालत आहेत असा भास होतो. हा संपूर्ण आजूबाजूचा परिसर. आणि हे इकडे पहिला गाव येतं छोटंसं. इकडे चहा, कॉफी, स्नॅक्स जे काही पाहिजे ते मिळून जातं. बाजूला कंटिन्युअस वाहणारी नदी आहे. थंडीने सगळ्यांची वाट लावलेली आहे. आता तर मी सांगणारच नाही की चालत करा, हालत खराब होती आहे. घोडा घ्या, थोडेसे पैसे जातील, पण दमछाक अजिबात होणार नाही. त्याच्यामुळे घोडा घेतलेलं कधी पण चांगलं. ॲम्ब्युलन्स चाललेत सगळे, असे वरती लोकांना घ्यायला जातात इथेपर्यंत. अजून एकदा पाहून घ्या. तर पहा, इथे स्टॉप आहे पहिला. इकडे सगळे तुम्हाला चहा, नाश्ता, पाणी जे काही पाहिजे ते मिळू शकतं. इथे कॅफेज आहेत, हॉटेल्स टाईप. तिथे तुम्ही रेस्ट करू शकतात. घोडेवाले सगळे इकडे थांबतात. इथून साधारण 1 ते 1.5 तास राहिला असेल. हवा खूप सुटलेली आहे, त्याच्यामुळे सगळं झाकून ठेवलेलं आहे सगळ्यांनीच. थंडी खूप आहे, त्याच्यामुळे वाट लागती आहे. एवढं जमायला होत नाही, माहीत नाही. थंडी थंडी. घोडे बघा सगळे गूळ चणे वगैरे दिलं असेल त्यांना, आता देते. मेडिकल सर्व्हिसेस वगैरे आहे इथे, वगैरे आहेत. आणि कैलासपती महादेव, हर हर महादेव. हॅलो. तर कसं बस आजचा दिवस संपला आहे. खूप डिफिकल्ट गेला मला, माहीत नाही का. लास्ट इयर हेच डिस्टन्स 4 तासात मी कवर केलं होतं. यावर्षी हेच डिस्टन्स कवर करायला मला ऑलमोस्ट 6.5 तास लागलेत. काय झालं माहीत नाही. मे बी प्रॅक्टिस कमी असेल. आणि 27 जण यमद्वाराच्या पुढे आले होते. तर आता आज रिटर्न जाणाऱ्यांची संख्या जास्त असेल. मी पण बहुतेक आता रिटर्न जाईल. उद्या सनराईज जो आहे, ज्यावेळेस आपण 22 किलोमीटरची परिक्रमा करतो, त्यावेळेस आपल्याला सनराईज बघायला मिळत नाही. तर उद्या चान्स आहे. उद्या मी नक्कीच सनराईज कॅप्चर करण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला आता साक्षात महादेवांचं दर्शन देतो. हे बघा,
ओम नमः शिवाय. हर हर महादेव. किती सुंदर. सगळा थकवा निघून जातो. जे राहायचं ठिकाण आहे तिथून आपण आता जस्ट 200 मीटर अलीकडे आहोत. इथे वरतून कैलास पर्वतावरून आलेली नदी आहे ही. आणि इथे खूप सारे झेंडे वगैरे लावलेले आहेत. आता हे बघा पूर्ण व्ह्यू इथून दिसतो. संध्याकाळचे वाजले आहेत 7. तरीसुद्धा ऊन आहे. ऊन म्हणण्यापेक्षा सूर्य आहे. उन्हातमध्ये काही ताकद नाही आहे. हवा खूप सुटली आहे. झेंड्यावरून बघू शकतात हवा किती सुटली असणार आहे. पण दर्शन एकदम क्लिअर देत आहेत महादेव. हे बघा. हर हर महादेव. हर हर महादेव. सगळं झाकून यावं लागतं. हवा खूप सुटलेली आहे. -4 डिग्रीचे ग्लोव्ज आहेत तरी हात गरटल्यासारखेच होतात. त्याच्यामुळेच परिक्रमा सोपी नाही आहे. परिक्रमा सतत काही ना काही चॅलेंजेस असतात. खूप अवघड आहे. सगळ्या चॅलेंजेसला सामोरं जाऊन आपण देराफोक इथे पोहोचलेलो आहोत. इथूनच कैलास पर्वत जे आहे ते फक्त 3-3.25 किलोमीटर लांब आहे. खूप सुंदर दिसतं. खूप सुंदर. खूप भावूक व्हायला होतं. मागच्या साईडला तिकडे एक मॉनेस्ट्री आहे. आपल्याला तिकडे जायचं नसतं. त्याचा रस्ता वेगळा आहे. सगळे राहायचे स्टे वगैरे जे आहे ते या साईडला आहेत आपले. ही पांढरी बिल्डिंग दिसते. त्याच्यामध्ये राहायचं स्टे असेल आपला आजचा स्टे. हर हर महादेव मित्रांनो. इथे तासनतास बसलं. अशी जगातली एकमेव जागा असेल की तिथे तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही. माझ्या मागे तुम्ही पाहू शकतात कैलासपती आहेत. खूप मन प्रसन्न आहे. थकलो आहे खूप. माहीत नाही आज काय झालं होतं. खूप जास्त वेळ लागला. 2.5 तास. मागच्या वेळेसपेक्षा 2.5 तास मला जास्त लागले. पण गिवअप नाही केलं. इथे आलो. हर हर महादेव. या सुप्रियाताई आलेली आहे. हर हर बस. महादेव. आधी पहिले बस. त्याला आधी आशीर्वाद घे. घालते. आशीर्वाद घे. इकडेच घाल आता. ते घालते बाबा. हिची खूप वर्षापासूनची इच्छा होती. आणि इथे आल्यानंतर ॲज युजल डोळ्यातून पाणी चालू होऊन जातं. माहीत नाही का होतं. जागेची अनुभूतीच तशी आहे. बघा घाल अजून एक. काय होत नाही. राहू दे. राहू दे. बघा 7:30 वाजलेत. तरी स्पष्ट आणि क्लिअर दर्शन होतंय. हर हर महादेव. हर हर महादेव. केवढं सुंदर, केवढं प्रसन्न वाटतं इथे आल्यानंतर.
वेगळंच फिलिंग असतं. या 2 मिनिटं इकडे. मागच्या वेळेस पहिली वेळ होती, मला वाटलं होतं की पहिल्या वेळ असल्यामुळे डोळ्यात पाणीच असेल. नाही, दुसऱ्यांदा पण तेच आहे. वेगळीच अनुभूती आहे. बस येते. फायनली भेटले महादेवाला मी. इतक्या वर्षाची इच्छा पूर्ण केलं मग. कसं वाटतंय? खूप खूप आनंद वाटतोय. इतक्या वर्षाची माझी इच्छा आज महादेवाने पूर्ण केली. म्हणजे लहानपणीची इच्छा आहे. खूप प्रसन्न वाटतं इथं येऊन. मला वाटतं जीवन सार्थक झालं, अजून काहीही नाही. बिगेस्ट विश ऑफ माय लाईफ केम ट्रू टुडे. सगळ्यांचं असंच होतं. आपोआप पाणी येतं, म्हणजे असं ठरून कोणी काहीच करत नाही, चालू होऊन जातं पाणी. हे बघा, उशीर झालाय पण दर्शन खूप छान झालंय. रात्रीचे 7:15 झालेत तरी सुद्धा बघा अजूनही एकदम स्पष्ट. बघा थोडंसं स्नो पण पडतोय, स्नोफॉल होतोय. पण कमालचा व्ह्यू आहे, कमाल, एकदम कमाल. हर हर महादेव, अशीच कृपा राहू द्या. हर हर महादेव मित्रांनो. मागच्या वर्षी श्रावण सोमवार आणि यावर्षी अधिक महिन्यातली सोमवती अमावस्या. महादेवांची कृपा आहे, याच्याशिवाय असे योग दरवर्षी येऊ शकत नाहीत. हे बघा मी कुठे आहे, मी आहे साक्षात महादेवांच्या चरणी. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हर हर महादेव, हर हर महादेव. खूप भाग्यवान समजतो मी स्वतःला की आयुष्यामध्ये दुसऱ्या वेळेस मी कैलास परिक्रमा करतो आहे आणि सोमवती अमावस्येच्या दिवशी माझं दर्शन झालेलं आहे, ते पण फक्त 3 किलोमीटर अंतरावरून. कसंच आशीर्वाद असू दे प्रभू. हर हर महादेव, ओम नमः शिवाय. हॅलो, रात्रीचे 9:15 झालेत. झालेत रात्रीचे आणि तुम्ही बघा किती सुंदर दृश्य दिसतंय. हर हर महादेव. खूपच सुंदर गोल्डन लाईट पडतोय सनसेटचा. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. किती छान दर्शन होते बघा. कितीही रेकॉर्ड केलं, कितीही काही केलं तरी कमीच वाटतं. हा बघा किती सुंदर दिसतोय. हर हर महादेव. देराफुक इथे आपला नेहमीचा मेन्यू असतो. मस्त सूप, टोमॅटो सूप,
खूपच भारी असतो. टोमॅटो सूप काय येत नाही आहे. टोमॅटो सूप, त्याच्यानंतर पॉपकॉर्न आणि डाळ खिचडी. ऑसम ऑसम असतो, ऑसम. एक नंबर टेस्ट असते. बॅग असं पकडायचं आणि खायचं. थंडी आत्ता बरीच डाऊन झालेली आहे टेम्परेचर. -2 डिग्री, फील्स लाईक -5 डिग्री असं काहीतरी आहे. खिचडी खा, ही खिचडी पण छान आहे. 4 वाट्या सूप का असं तूप टाकून बनवलेली खिचडी आहे. चौथा वाटी चालू आहे त्याची सूपची. काकूंना पापड आणि खिचडी आवडली आहे. सगळे असे बसले जेवायला.